पीपल्स एज्युकेशन सोसायटी मुंबईचे पीएएस शारीरिक शिक्षण महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर व परिवर्तन एज्युकेशन सोसायटी जालनाचे राजश्री शाहू कला व विज्ञान महाविद्यालय वाळूज यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 14 मार्च 2026 रोजी शारीरिक शिक्षण या विषयावरती शारीरिक शिक्षण आणि क्रीडा क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर व पारंपरिक ज्ञानाची सांगड घालणं या विषयावरती राष्ट्रीय परिषद उत्साहात संपन्न झाली आहे। शारीरिक शिक्षण आणि क्रीडा क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर व पारंपरिक ज्ञानाची सांगड घालणं या विषयावरती राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटक म्हणून यशदीप भोगे आशियाई चॅम्पियनशिप 2025 चे सुवर्ण पदक विजेते यांच्या हस्ते झालं, तर प्रमुख पाहुणे म्हणून निरोसा यांचे संशोधक भिक्षू प्राध्यापक डॉक्टर आनंदा हे उपस्थित होते। प्रमुख मार्गदर्शक म्हणून ॲडव्होकेट ब्रह्मानंद चव्हाण, सचिव परिवर्तन एज्युकेशन सोसायटी जालना, तसेच डॉक्टर अभिजित वाडेकर, सचिव पीपल्स एज्युकेशन सोसायटी मुंबई हे होते। तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी या आंतरराष्ट्रीय परिषदेचे मुख्य आयोजक प्राचार्य डॉक्टर शिवाजी सूर्यवंशी, पीईएस शारीरिक शिक्षण विद्यालयाचे होते। तर या सर्वांनी मिळून मार्गदर्शन केलं। तसेच या परिषदेसाठी वक्ते म्हणून डॉक्टर दत्ता समंथकामिनी सिकंदराबाद, डॉक्टर शिंक कुमार सिंग नांदेड, डॉक्टर सुधीर कुमार शर्मा गुजरात, डॉक्टर प्रभाकर रेड्डी मणिपूर या सर्वांनी विविध विषयावरती आपले विचार व्यक्त केले। समारोप प्रसंगी कार्यक्रमाचे वक्ते म्हणून डॉक्टर मकरंद जोशी, प्राचार्य MSM शारीरिक शिक्षण विद्यालय छत्रपती संभाजीनगर, तसेच प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर माधव सिंग इंगळे, इंद्रराज महाविद्यालय सिल्लोड, तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून प्राचार्य निशिकांत आलटे, राजश्री शाहू विद्यालय वाळूज, तर अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉक्टर शिवाजी सूर्यवंशी, पीईएस शारीरिक शिक्षण विद्यालय छत्रपती संभाजीनगर हे उपस्थित होते। संपूर्ण परिषदेच्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सोनाली तांदळे व संतोष कांबळे यांनी केलं, तर आभार डॉक्टर मधुकर वाकळे आणि सर्व उपस्थित यांनी मानलं। याच कार्यक्रमात उत्कृष्ट संशोधक म्हणून डॉक्टर वसंत झेंडे, डॉक्टर हेमंत वर्मा, व्यंकटेश गायकवाड, निशा मते यांना उत्कृष्ट शोधनिबंध पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं। या परिषदेसाठी प्राचार्य डॉक्टर शिवाजी सूर्यवंशी, मुख्य आयोजक कन्व्हिनियर डॉक्टर जी सूर्यकांत व कन्व्हिनियर डॉक्टर मधुकर वाकळे व डॉक्टर मजहर सय्यद, समन्वयक म्हणून डॉक्टर मंगेश डोंगरे हे होते। तर यशस्वी करण्यासाठी प्राचार्य डॉक्टर निशिकांत आलटे, उपप्राचार्य डॉक्टर मधुकर चाटसे, डॉक्टर श्यामला यादव, डॉक्टर संतोष कांबळे, डॉक्टर गौतम गायकवाड, डॉक्टर रेखा वाघ, डॉक्टर मोहन सौंदर्या, डॉक्टर वाई भालेकर, डॉक्टर संजय कांबळे, डॉक्टर शीतल बियानी, डॉक्टर विश्वनाथ कोक्कर, डॉक्टर विकास देशमुख, प्राध्यापक स्वप्ना गायकवाड, प्राध्यापक करुणा कदम, डॉक्टर प्राजक्ती वाघ, डॉक्टर मनोहर जमधाडे, तसेच अनिल बागुल, अक्षय दाने, विकी, मुर्तजा बेग, सुनील शिंदे, पंकज सोनवणे, शेख अकबर यांनी परिश्रम घेतले। मित्रांनो, ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका। अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।